गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। भारत माता की जय। श्री वेद व्यास भगवान की जय। श्री स्वामी समर्थ दिंडोरी दरबार आणि श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर यांच्या वतीने समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी भाविक सज्जन साधक आणि उपासक वर्गाला गुरुपौर्णिमेच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा। स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांची आध्यात्मिक वाटचाल ही सोपी आणि सुखकर हो आणि अंती सर्वांना स्वामी सान्निध्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करत आपण गुरुपौर्णिमेच्या पूजनाला प्रारंभ करूयात। चला तर ताड बसून ध्यान मुद्रेमध्ये 3 वेळा दीर्घ ओंकार करूया। अलगद डोळे उघडा। उजव्या हाताची मधली 3 बोटं समोरच्या पळी पेल्यातल्या पाण्यामध्ये बुडवून ते पाणी आपल्या डोळ्यांना लावा। आरंभितकार निर्विघ्नमस्तु नेत्रोदक स्पर्शाः। आपल्या पूजेसाठी जे तुपाचं निरांजन आपण घेतलेलं आहे ते प्रज्वलित करा। त्या समवेतच धूपही प्रज्वलित करा। अष्टगंधाच्या वाटीमध्ये किंचित पाणी कालवून पुरुष वर्गाने आपल्या कपाळाला उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने अष्टगंध लावायचा। त्यावर अक्षता लावायच्या। ज्या महिला असतील सौभाग्यवती असतील त्यांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू त्याच बोटाने लावायचं। जर कोणी श्रीमती महिला या पूजेला बसल्या असतील त्यांनी अष्टगंध लावायचा कपाळाला। कुमारिकांनी हळदी कुंकू लावायचं। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः। ओम स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांती। उजव्या तळ हातावर पाणी घेऊन 3 वेळा प्यायचं आहे। आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः। सरळ हाताने 1 पळी पाणी आपल्या स्वतःच्या उपयोगात आणल्या जाणाऱ्या तामनात सोडायचं। ओम गोविंदाय नमः। हात पुसून उर्वरित नावं हात जोडून श्रद्धापूर्वक श्रवण करायची। ओम विष्णवे नमः ओम मधुसूदनाय नमः ओम त्रिविक्रमाय नमः ओम वामनाय नमः ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः ओम संकर्षणाय नमः ओम वासुदेवाय नमः ओम प्रद्युम्नाय नमः ओम अनिरुद्धाय नमः ओम पुरुषोत्तमाय नमः ओम धोक्षजाय नमः ओम नारसिंहाय नमः ओम अच्युताय नमः ओम जनार्दनाय नमः ओम उपेन्द्राय नमः ओम हराय नमः ओम श्री कृष्ण परमात्मने नमः। उजव्या हातात पाणी घ्यायचं। ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छंदः एतेषां प्राणायामे विनियोगः। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। हात पुसून घ्या।
एक प्राणायाम आपल्याला करायचा आहे। उजव्या हाताची मधली 2 बोटं आपल्या डाव्या नाकपुडीला दाबा, उजव्या नाकपुडीने श्वास मध्ये ओढा, अंगठा दाबायचा उजव्या नाकपुडीला, मनामध्ये गायत्री मंत्र अगर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा। डाव्या नाकपुडीवरची 2 बोटं काढून श्वास बाहेर सोडा। उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजवा कान, त्यानंतर डावा कान, नंतर तोंडाला हात लावा। ओम आपो ज्योतिरसमृतम ब्रह्मा भूर्भुवस्वरोम। हात जोडून ज्या ज्या देवतांच्या स्मरणाचा उच्चार मी करेल मनोमन त्या देवतांना वंदन करायचं। श्रीमन महागणाधिपतये नमः। ओम श्री मातृपितृभ्यो नमः। ओम श्री कुलदेवताभ्यो नमः। ओम श्री इष्टदेवताभ्यो नमः। ओम श्री ग्रामदेवताभ्यो नमः। ओम श्री स्थानदेवताभ्यो नमः। ओम श्री वास्तुदेवताभ्यो नमः। ओम श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। ओम श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। ओम श्री एतत्कर्म प्रधान श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः। ओम श्री ग्रंथरूपिणी सरस्वत्यै नमः। अभिघ्नमस्तु। ओम सुमुखुश्च एकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपा धूमरकेतुर्गणाध्यक्षो भालचंद्रो गजानन। द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मंगलम्। येषां हृदयस्थो भगवान् मंगलाय तनं हरि। तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चंद्रबलं तदैव विद्याबलं दैवबलं तदैव लक्ष्मीपते ते गुरुस्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजया। येषां इन्दिवरश्यामो हृदयस्थो जनार्दन। विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान् सरस्वती प्रणम्यादो सर्वकार्यार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्धर्थं पूजितो यस्सुरासुरै सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीमन्महागणाधिपतये नमः। सर्वप्रारम्भकार्येषु त्रयस्त्रभुवनेश्वरा देवादिषु तनःसिद्धि ब्रह्मेशान जनार्दन। ओम श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्यास्मिन् ब्रह्माण्डे भूर्लोके ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराह कल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे प्रथम चरणे जम्बुद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्यदेशे गोदावर्याः उत्तरे वा दक्षिणे तीरे अस्मिन् वर्तमाने प्लवनाम संवत्सरे आषाढ़ मासे शुक्ल पक्षे दक्षिणायने ग्रीष्म ऋतौ पौर्णिमातिथौ भृगुवासरे पूर्वाषाढ़ा दिवस नक्षत्रे धनुराशि स्थिते वर्तमान चंद्रे कर्क राशि स्थिते श्री रवि कुंभ राशि स्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथम राशि स्थान स्थितेषु सत्सु एवं गुण विशेषण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथौ। उजव्या हातात पाणी घ्या, त्यात 2 दाणे अक्षता टाकायच्यात, एखाद फूल ठेवा हातामध्ये। संकल्प प्रमुख यजमानांसह जेवढे कुटुंबीय गुरुपूजन करणार आहेत सर्वांनी करायचं आहे। त्यामुळे सर्वांनी हातामध्ये पाणी अक्षता आणि फूल घेऊन संकल्पाला प्रारंभ करायचा। म्हणायचं मम आत्मनः श्रुती स्मृती सकल शास्त्र पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम। आपापल्या गोत्राचा उच्चार करा। गोत्र माहित नसेल तर काश्यप म्हणा। म्हणायचं गोत्र उत्पन्नानाम, स्वतःच्या नावाचा उच्चार करा। म्हणायचं नामने, जे जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम। सर्वांनी म्हणायचं अहम मम सकल कुटुंबानाम द्विपाद चतुष्पाद संहितानाम क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य
अभिवृद्ध्यर्थम समस्त मंगल प्राप्त्यर्थम समस्त अभ्युदयार्थम समस्त दुरित शांत्यर्थम भूत प्रेत पिशाच शाकिनी डाकिनी राक्षस वेतालादि भय उपद्रव निरसनार्थम अप्राप्त लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम आदित्यादि सकल ग्रह पीड़ा शांत्यर्थम आधिदैविक आदिभौतिक आध्यात्मिक त्रिविधताप शमनार्थम राजद्वारे जय प्राप्त्यर्थम व्यवहारे लाभम वर्धनार्थम तथा च श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजस्य अखंड अचंचल अभेद्य भक्ति सेवा सान्निध्य प्राप्त्यर्थे श्री गुरु पौर्णिमा निमित्ताम श्री गुरु चरण पादुका सहित श्री अनघा दत्तात्रेय सह श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजस्य श्री गुरु रूपेण पूजनम कर्म जोडीने असतील त्यांनी म्हणा सपत्निकम सर्वांनी म्हणा सहपरिवार सहित अहम करिष्ये तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपति पूजनम तथा च कलश शंख घंटी दीप पूजनम तथा च शरीर शुद्ध्यर्थम षडंग न्यासम अहम करिष्ये. सरळ हाताने पाणी तामणात सोडा. हात स्वच्छ पुसून घ्या. कोणत्याही कार्याची सुरुवात महागणपतींच्या पूजनाने होत असल्या कारणाने आपण गणपती पूजनाला प्रारंभ करू. आता ज्या तामणाचा उपयोग आपण देवपूजनासाठी करणार आहोत ते तामण आपल्या समोर ठेवा आणि आपल्या वापराचं तामण थोडं बाजूला. हात जोडायचे. गणपतींचं स्मरण करूया. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि. 2 दुर्वा गणपतींना अर्पण करून गणपतींची मूर्ती अभिषेक तामणात घ्यायची. ओम आगच्छ देव देवेश तेजराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सुरसत्तमम्. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. आवाहनार्थे दुर्वायुगलानि समर्पयामि आवाहयामि. ज्या जागेवरनं आपण गणपतींना उचललत त्या जागेवर परत 2 दुर्वा वाहायच्यात. ओम नानारत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनम देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम. ओम सिद्धिबुद्धि सहित श्रीमन् महागणाधिपतये नमः. आसनार्थे दुर्वायुगलानि समर्पयामि. गणपतींवर पळीपळीने पाणी अर्पण करत अभिषेक सुरू करायचा. अभिषेकं कुर्यात. श्री गणेशाय नमः.
हरि ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं वृतं वच्मि सत्यं वच्मि अव त्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुचानम् अवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वातात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादितियोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं तत्त्वो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्थिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति सर्वं जगदिदं त्वयि वर्तेति त्वं भूमिरापो नलो नीलुरवः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारपरतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्तव मनुस्वरूपं गकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वाराश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसन्धानं सहिता सन्धिः सैषा गणेश विद्यागणकृचिः निचुरुद्गायत्रीश्छन्दः गणपतिर्देवता ॐ गङ्गणपतये नमः ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरहस्तं पाशममुकुशधारिणं हरदं च वरदं हस्तिर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतम् आविर्भूतं च सृष्टियादौ प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः अभिषेक स्नानं समर्पयामि। अभिषेकानंतर गणपतींची मूर्ती देव पुसायच्या कापडाने स्वच्छ पुसून त्यांच्या जागी परत ठेवायची। ओम नर्य प्रज्ञामे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ते प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठिता वरदा भवतु पर्णासने आरूढमस्तु। दोन दुर्वा गणपतींना वस्त्राप्रित्यर्थ वाहायच्यात किंवा ज्यांच्या घरामध्ये देवपूजेत गणपतींना वस्त्र असतील त्यांनी वस्त्र घालून ठेवायचे। ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगुरयताम्। ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः वस्त्रोपवस्त्रार्थे दुर्वायुगलानि समर्पयामि। एक जानवं पाण्यामध्ये बुडवायचं, नंतर गायत्री मंत्राचं मनामध्ये स्मरण करत करत ते जानवं गणपतींना अर्पण करायचं। ओम देव देव नमस्ते स्तोत्राहिमां भवसागरात् ब्रह्मसूत्रं स्वत्तरीयं गृहाणं पुरुषोत्तमम्। ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः प्रत्यक्ष यज्ञोपवितान् समर्पयामि। उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने गणपतींच्या कपाला अष्टगंध अक्षता, यजमान जोडीने असतील तर यजमान पत्नींनी हळदी कुंकू व्हायचं। ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगुरयताम्। अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर हरिद्रा स्वर्ण वर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगुरयताम्। हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगुरयताम्। ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः विलेपनार्थे चंदनम् अलंकारार्थे अक्षतान् हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। एक फूल शक्यतो लाल रंगाचं गणपतींना अर्पण करायचं आणि दुर्वा व्हायच्यात। ओम माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगुरयताम्। ओम सिद्धिबुद्धिसहित श्रीमन्महागणाधिपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पाणि दुर्वांकुराणि समर्पयामि। गणपतींना धूपदीप ओवाळायचा,
ओम वनस्पतिरसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यतां भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्यात घोरात् दीपोयं प्रतिगृह्यतां। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपतये नमः। धूपं माग्रापयामि दीपं दर्शयामि। आपल्या उजव्या हाताकडची जी खडीसाखरेची वाटी आहे त्या वाटीखाली उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने अगर मधल्या दोनही बोटांनी पानाच्या साह्याने भरीव चौकोन करायचा, त्यावर ती खडीसाखरेच्या नैवेद्याची वाटी ठेवायची, त्यावर 2 दुर्वा ठेवायच्यात आणि दुर्वेच्या साह्याने त्या नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवायचं। ओम नैवेद्यम गृह्यतां देव भक्ति मे यचलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वमपानाय संव्यानाय समुदानाय समानाय ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। दुर्वा गणपतींना अर्पण करायच्यात, पैभर पाणी तामनात सोडायचं। ओम मध्यपानीयं समर्पयामि, परत 2 दुर्वांनी त्याच नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवा। पुनः प्रोक्षः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय स्वामपानाय स्वाव्यानाय स्वामुदानाय समानाय ब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। 3 पळी पाणी तामनात सोडा। ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। गणपतींना हळदी कुंकू व्हायचं। करुद्वर्तनार्थे हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपताय नमः। शर्करा खंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि। आपल्या उजव्या हाताच्या बाजूने चौरंगावर जो खारीक बदाम सुपारीचा विडा आहे त्याच्या सुपारीवर किंचित पाणी व्हायचं। ओम पूगी फलम महादिव्यम नागवल्ली दलैरुतम कर्पूरैला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम। त्याच दिशेला जे काही फळ असेल त्यावर किंचित कुंकू वाहून थोडं पाणी व्हायचं। इदम फलम मया देव स्थापितम पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत जन्मनी जन्मनी। त्याच विडाच्या पानावर जी दक्षिणा असेल त्यावर पाणी व्हायचं। ओम हिरण्यगर्भ गर्भस्थम हेमबीजम विभावसो अनंत पुण्य फलद मत शांती प्रयच्छ मे। ओम सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणाधिपताय नमः। मुखवासार्थे पूगी फलम सतांबूलम यथा संपादित फलम किंचित व्यवहारिक दक्षिणां समर्पयामि। हात जोडून गणेश पूजनामध्ये काही चूक झाली असेल त्याबद्दल क्षमा मागायची आणि गुरुपूजन हे पूर्णतः फलद्रूप होऊन आमच्या कुटुंबाच्या योगक्षेमाची जबाबदारी स्वामींनी सांभाळावी यासाठी त्यांना विनंती करायची। ओम अपराध सहस्राणि क्रियते अरणेशं मया दासोऽहमिति मम्मत्वा क्षमस्व परमेश्वर। आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे। उजव्या हातात पाणी घ्यायचं, म्हणायचं अनेन मया यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्येण ध्यानम आवाहनादि पंचोपचारे कृत पूजनेन श्री सिद्धि बुद्धि सहित श्रीमन महागणपती प्रियतान न मम। सरळ हाताने पाणी तामनात सोडा। ओम तत्सद गणेशार्पणमस्तु। हात पुसून घ्या आपल्या कापडाला। गणपतींचा जय जयकार करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। उजव्या हातात पाणी घ्यायचं। ओम पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषि कुर्मो देवता सूतलम छंद आसन पवित्र करणे विनियोगः। पाणी आपल्या वापरायच्या तामणामध्ये सरळ हाताने सोडायचं। हात पुसून घ्या। तुम्ही ज्या आसनावर बसलेला आहात त्या आसनाला दोनही हात उताने लावायचे। ओम पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वं च धारय मां देवी पवित्रं कुरुचासनम। उजव्या हातात पाणी घ्या। ओम अपसर्पणमिति मंत्रस्य वामदेव ऋषि शिवो देवता अनुष्टूप छंदः भूतादि विघ्नोत्सादने विनियोगः। सरळ हाताने पाणी आपल्या स्वतःच्या वापराच्या तामणात सोडा। हात पुसून घ्या। आपल्या डाव्या हातावर अक्षता घ्यायच्यात, उजवा हात त्यावर झाकायचा।
ओम अपसर्पन्मितिते भूता ये भूता भूमि संस्थिता ये भूता विघ्न कर्ता रस्ते नश्यन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशां सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारंभे। आता जे प्रमुख यजमान असतील त्यांनी पूर्वेपासून 8ही दिशांना थोड्या वर थोड्या खाली अशा करत 10ही दिशांना अक्षता व्हायच्यात। ते अक्षता वाहत असताना इतर त्यांच्या पत्नींसह किंवा परिवारासह जे पूजेला बसलेले असतील त्यांनी त्या दिशेला नमस्कार करायचा। ओम प्राचाम रक्षतु मामेंद्री आग्नेयामग्नि देवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्यां खड्गधारिणी प्रतिमचां वारुणी रक्षेद वायव्यां मृगवाहिनी उदिं चा पातु कौमारी ईशान्यां शूलधारिणी ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेत अधस्ताद वैष्णवी तथा। उरलेल्या अक्षता उजव्या हातावर घेऊन आपल्या आजूबाजूला विखरून द्यायच्यात। एवं दश दिशो रक्षेत चामुंडा शववाहना। उजव्या हाताचा अंगठा आणि अंगठा शेजारचा बोट आपल्या समोर जमिनीला लावायचा। ओम देवा आयांतु यातु धाना उपयांतु विष्णू देव जनम रक्षस्व भूम प्रादेश कुर्यात। हात काढून डाव्या पायाची टाच 3 वेळा जमिनीवर आदळायची। ओम तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पांत दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यं मनुज्ञादातुमर्हसि। उजवा हात आपल्या हृदयाला लावायचा। ओम भूर्भुवस्वाह हृदयाय नमः मस्तकाला। ओम भूर्भुवस्वाह शीर्षे स्वाहा शेंडीला। ओम भूर्भुवस्वाह शिखायै वषट कवच। ओम भूर्भुवस्वाह कवचाय हुम नेत्रत्रय। ओम भूर्भुवस्वाह नेत्रत्रयाय वषट अस्त्र। ओम भूर्भुवस्वाह अस्त्राय फट। एक फूल अष्टगंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडवायचं। आपण पूजनासाठी ज्या कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यात हे फूल टाकायचं, त्यावर उजवा हात ठेवायचा। ओम कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रिता मूले स्वस्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेदः सामवेदो यथर्वणा अंगैश्च सरिता सर्वं कलशं तु समाश्रिता अत्र गायत्री सावित्री शांति पुष्टिकरी तथा सर्वे समुद्र सरितस्तीर्थानि जलदानदा। आयान्तु देव पूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। कलश देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। कलशातलं थोडं पाणी आपल्या पळी पेलात काढून घ्या। चौरंगावरचा शंख घ्या, स्वच्छ धुवा, स्वच्छ पुसा आणि पाणी भरून त्यांच्या जागेवर ठेवा। ओम शंखादौ चंद्रदेवत्यं कुक्षो वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती त्रैलोक्यानि तीर्थानि वासुदेवश्चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मां शंखं प्रपूजयेत्। त्वं पुरा सागरोत्पन्ना विष्णुना विधृतकरे निर्मितः सर्वदेवश्च पांचजन्य नमोस्तुते। ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नो शंख प्रचोदयात्। शंखाला उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने अष्टगंध लावा, एक फूल वाहा आणि तुळशी पत्र वाहा। शंखाला अक्षता नाही वाहिला जात। शंख देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंध पुष्प तुलसी दलपत्राणि समर्पयामि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। जी आपली पूजेची घंटी आहे त्याच पद्धतीने स्वच्छ धुवायची, पुसायची, जागेवर ठेवायची। ओम आगमनार्थ देवानां गमनार्थ तु रक्षसां कुरु घंटारवं तत्र देवता आवाहन लक्षणम्। घंटीला अष्टगंध अक्षता हळदी कुंकू फूल आणि तुळशी पत्र व्हायचं। घंटी देवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधा अक्षता पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि सर्वोपचारार्थे प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। घंटी वाजवून जागेवर ठेवायच्यात। घंटी नादम कुर्यात। जो दिवा आपण पूजेसाठी प्रज्वलित केला आहे, एक फूल गंध अक्षता हळदी कुंकवामध्ये बुडून त्या दिव्याला व्हायचं।
ओम भोदीपम ब्रह्म रूपस्त्वं कर्म साक्षी हविघ्नकृत यावत् कर्म समाप्ति स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव। दीपदेवताभ्यो नमः। सकल पूजार्थे गंधाक्षता पुष्पाणि हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि प्रार्थना पूर्वक नमस्काराणि समर्पयामि। शंखातलं किंचित पाणी पळी पेल्यात आणि अभिमंत्रित केलेल्या कलशामध्ये टाकायचं। परत शंख आपल्या जागेवर ठेवायचा आणि पेल्यातलं किंचित पाणी आपल्या उजव्या हातावर घेऊन सर्व पूजा साहित्य सर्व ग्रंथ आपल्यासह आपल्या सर्व कुटुंबियांच्या मस्तकावर शिंपडायचं। ओम पवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यः स्मरेत् पुंडरीकाक्षं सवायभ्यंतरं शुचिः सर्वं शुचिः। आता मुख्य गुरुपूजनाला आपण प्रारंभ करूयात। हात जोडून स्वामी महाराजांचं ध्यान करायचं। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदनम कंठाटोपी चमाला दंडकमंडलोधर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। ध्यायं ध्यायामि नमस्काराणि समर्पयामि। काही तुळशीची पानं स्वामींना आणि पादुकांना अर्पण करून त्या पादुकांसह स्वामींची प्रतिमा ही तामनात घ्यायची पूजेच्या। ओमागच्छ देव देवेश तेजोराशो जगत्पते क्रियमाणां मया पूजां गृहाण सर्वसत्तमम्। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। आवाहनार्थे तुलसी दलपत्राणि समर्पयामि आवाहयामि। ज्या जागेहून आपण स्वामींची प्रतिमा मूर्ती किंवा पादुका उचलल्या असतील त्या ठिकाणी परत तुळशी पत्र व्हायचं। ओम नानारत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषितम आसनम देव देवेश प्रत्याच प्रतिगृह्यताम। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। आसनार्थे तुलसी दलपत्राणि समर्पयामि। अभिषेकं कुर्यात् श्री गणेशाय नमः। हरि ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं कामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वामृतमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवये श्रीमादे विदुषतां कामसोस्मितां हिरण्यप्राकारां मार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपहवये श्रियं चन्द्रां प्रभासां यशसां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोर्दयातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तरायाश्च बाह्या अलक्ष्मीः उपैतु मां देवसखः कीर्तिश्च मणिना सह प्रादुर्भूतो सुस्मिराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिमृद्धिं ददातु मे क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिम समृद्धिं च सर्वां निर्णद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीशिनीं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपहवये श्रियं मनसः काममाकूतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां नृपमण्यस्य मयि श्रीश्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दमा श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीं आपसृजन्तु स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे नीचदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्करणीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरणमयीं लक्ष्मीं जातवेदो आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीं मनपगामिनीं
पत्नीं यस्यां हिरण्यं प्रभुतं गावो दासुष्मान् विन्देयं पुरुषानहं यः सूची प्रयतो भूत्वा जुह्यात् दाज्यमनवहं सूक्तं पंचदशरचं च श्रीकामः जपेत् पद्मानने पद्म ऊरु पद्माक्षी पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षी येन सौख्यलवाम्यहम् अश्वत्थायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवी सर्वकामांश्च देहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षी विश्वप्रिये विष्णुमनोनुकुले तत्पादपद्ममयि सन्निधस्त्व पुत्रं पौत्रं धनं धान्यं हस्तश्वादि गवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनम् अग्निर्धनं वायु धनं सूर्योर्धनं वसुः धनम् इन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनम् अस्तु मे वैनतेयं सोमं पिबत वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो नाशुभामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सरसीजनयले सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मणोज्ञे त्रिभुवनभूतिकरी प्रसिद्धमह्यं विष्णुपत्नी क्षमां देवी माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभाम् ॐ महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीवरचस्वं आयुष्यम् आरोग्यं मा विधात् शुभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्र लाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तम् अथ श्रीपुरुषसूक्तं श्रीगणेशाय नमः हरि ओं सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपात् स भूमिं विश्वतो वृत्वा तत्तिष्ठद्दशाङ्गुलं पुरुषमेवेदं सर्वं यद्भूतं यच्च भव्यम् उतामृतत्वशेषानो यदन्नेनातिरोहति एतावानस्य महिमातो जायांश्च पुरुषः पादस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवि त्रिपादूर्धमुदयित् पुरुषः पादस्येहा भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रामत्साशनानशनेयभिः तस्माद्विराळ जायत विराजो आदिपुरुषः स जातो अत्तरिश्चत् पश्चात् भूमिमतो पुरा यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्त्वास्याः सिद्धाज्यं ग्रीष्म इदमः शरद्दवि तं यज्ञं वर्षि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा अयजन्त साध्या ऋषयश्च तस्मात् ज्ञात सर्वहुत संवृतं प्रचुदाज्यं पशुन्तांश्चक्रे वायव्यान्नारण्यान् ग्राम्यश्च तस्मात् ज्ञात सर्वहुत ऋचस्सामान् यज्ञरे छन्दांसि यज्ञरे तस्मात् तस्मात् जायत तस्मात् अश्वा जायन्त ये केचोभयादत गावो यज्ञरे तस्मात् तस्मात् जत्ता जावया यत्पुरुषं विथितु कृतिदा वित्कल्पयन् मुखं किमस्य कौबाहु का उरुपादा उच्यते ब्राह्मणस्य मुखदवासिद् बाहुराजन्यकृतः उरु तदस्य यद्वैश्य पद्भ्यां शूद्रो जायत चन्द्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो जायत मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद्वायुर्जायत नाभ्यासिदन्तरिक्षं शुष्णोद्यौ समवर्तत पद्भ्यां भूमिर्दिश श्रोत्रा तथा लोकाम कल्पयन् सप्तस्यासन परिधयः श्री सप्तस्समिदकृताः देवा यज्ञन्नं तन्वानां वन्दन पुरुषं पशुम् ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते अनाकं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः हरि ओम अतो देवावन्तु न्यतो विष्णुर्विचक्रमे पृथिव्यां सप्तधामभिः इदं विष्णुर्विचक्रमे त्रेदानि दिने पदं समूहमंसपांसृणे त्रीणिपदा विचक्रमे विष्णुर्गोपा अदाभ्य अतो धर्माणि धारयन् विष्णु कर्माणि पश्यत यतो व्रतानि पस्पसे इन्द्रस्य युज्यसुखा तद् विष्णो परमं पदं सदा पश्यन्ति सूरय दिवीव चक्षुरा ततं तद विप्रांस विपन्नवो जागृवांस जमिन्दते विष्णोरित परमं पदम् ओम देवस्सत्त्वा सवितुः वृष्वे शृणु बाहुभ्यां पुष्णो हस्ताभ्याम् अग्नेस्तेजसा सूर्यस्य वर्चस्सेन्द्रस्येन्द्रियेणाभिषिञ्चामि बलायै श्रेष्ठसेनाद्य ओम भूर्भुवस्वः अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टि स्तुष्टिश्चास्तु ओम शांति 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 ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अभिषेक स्नानं समर्पयामि अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामींच्या पादुका आणि स्वामींची मूर्ती ही स्वच्छ पुसून त्यांच्या जागेवर परत स्थापन करायची। ओम नर्य प्रज्ञामे गोपाय अमृतत्वाय जीवते जातां जनिष्यमानां च अमृते सत्ये प्रतिष्ठितां सुप्रतिष्ठितमस्तु सुप्रतिष्ठितता वरदा भवतु सिंहासने आरूढमस्तु। थोडं तुळशीपत्र
स्वामींना अर्पण करायचं। वस्त्र असतील तर वस्त्र घालू शकतो। ओम सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वासासि प्रतिगृह्यताम्। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। वस्त्रोपवस्त्रार्थे तुलसी दलपत्राणि समर्पयामि। दुसरं जानवं थोडं ओलं करून गायत्री मंत्राचं मनात चिंतन करत स्वामींना अर्पण करायचं। ओम देव देव नमस्ते स्तोत्राहिमां भवसागरात् ब्रह्मसूत्रं सोत्तरीयं गृहाणं पुरुषोत्तमम्। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। यज्ञोपवितान् समर्पयामि। स्वामींच्या कपाळाला उजव्या हाताच्या करंगई शेजारच्या बोटाने अष्टगंध आणि अक्षता व्हायच्यात। तसंच दोनही पादुकांच्या अंगठ्यांना अष्टगंध आणि अक्षता लावायच्यात। स्वामींच्या मूर्तीच्या समोर हळदी कुंकू अर्पण करायचं। ओम श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यताम्। अक्षतास्तंडुला शुभ्रा कुंकुमेन विराजिता मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर। हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवी त्वं प्रतिगृह्यताम्। हरिद्रां चूर्ण संभूतं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं दिव्यं देवी त्वं प्रतिगृह्यताम्। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। विलेपनार्थे चंदनम अलंकारार्थे अक्षतान् हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। स्वामींना फुलं व्हायची। ओम माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिनी वै प्रभो मया व्रतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम्। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। धूप दीप ओळायचा स्वामींना। ओम वनस्पति रसोत्पन्नो गंधाढ्यो गंध उत्तम आग्रेय सर्व देवानां धूपोयं प्रतिगृह्यताम्। भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमां निर्याद घोरात् दीपोयं प्रतिगृह्यताम्। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। धूपं माग्रापयामि दीपं दर्शयामि। आपल्या डाव्या हाताकडची जी खडी साखरेची वाटी आहे उजव्या हाताच्या मधल्या दोनही बोटांनी पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर खडी साखरेची वाटी ठेवायची। त्यात तुळशीचं पान अर्पण करायचं आणि तुळशीच्या साह्याने त्या खडी साखरेच्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवा। ओम नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमेय चलां कुरु इप्सितं च वरं देहि परत्र च परां गतिं प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय सोमपानाय संव्यानाय समुदानाय समसमनाय संब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। तुळशीपत्र स्वामींना अर्पण करायची। पळीवर पाणी तामणात सोडा। ओम मध्यपानीयं समर्पयामि। परत दुसऱ्या काही तुळशीपत्रांच्या साह्याने त्याच खडी साखरेच्या वाटीभोवती 3 वेळा पाणी फिरवा। पुनः प्रोक्षः। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम प्राणाय सोमपानाय संव्यानाय समुदानाय समसमनाय संब्रह्मणे अमृतत्वायां स्वाहा। तुळशीपत्र अर्पण करा। 3 पळी पाणी तामणात सोडा। ओम उत्तराप्रोक्षणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। 1 फूल अष्टगंध अक्षता आणि हळदी कुंकवामध्ये बुडून स्वामींना अर्पण करायचं। करुद्वर्तनार्थे चंदनं तथा च हरिद्राम कुंकुमं सकल सौभाग्य द्रव्याणि समर्पयामि। ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः। शर्कराखंड खाद्यानि नैवेद्यानि समर्पयामि। आपल्या डाव्या हाताकडे चौरंगावर जो खारीक बदाम सुपारीचा विडा आहे त्यातल्या सुपारीवर पाणी व्हायचं। ओम पूगी फलम महादिव्यम नागवल्ली दलेरुतम कर्पूरैलासमायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम। त्या दिशेला जे फळ असेल त्या फळाला किंचित कुंकू वाहून त्यावर
थोडं पाणी व्हायचं. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सफलावाप्तिर्भवेत् जन्मनी जन्मनी. विड्यावरची जी दक्षिणा असेल त्यावर पाणी वाहा. ओम हिरण्यगर्भ गर्भस्थं हेमबीजं विभावसो अनंत पुण्य फलदमत शांती प्रयच्छ मे. ओम श्री अनघा दत्तात्रेय सहित श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन्नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. मुखवासार्थे पूगी फलं सतांबूलम यथा संपादित फलम किंचित व्यवहारिक दक्षिणां समर्पयामी. हात जोडायचे या पूजनामध्ये. आणि मागच्या आध्यात्मिक 1 वर्षामध्ये आमच्याकडून ज्ञात अज्ञातपणे आपलं शिष्य म्हणून घेताना जर काही चूक झाली असेल त्याची क्षमा स्वामींना मागायची आणि माझ्यासह माझ्या सर्व कुटुंबाचं गुरुपद आपण स्वीकारावं आणि आमचा योगक्षेम चालवावा ही विनंती स्वामींना करायची. ओम अपराध सहस्राणि क्रियते हरणिशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. गतं दुःखं गतं पापं गतं दारिद्र्यमेव च आगतां सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे.